पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली। मात्र याच जागेसाठी धीरज घाटे जे भाजपचे शहराध्यक्ष आहे त्यांचं नाव चर्चेत होतं। मात्र या सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली, तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय पण 30 वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय, अशी ही पोस्ट त्यांनी केली आहे। आणि त्यानंतर त्यांची नाराजी समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। नेमकी ही पोस्ट त्यांनी काय केलं आणि ते नाराज कोणावर आहेत हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत धीरज घाटे दादा आहेत। दादा, पोस्ट केली आहे तुम्ही, हेमंत रासने यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आणि तुमच्या नावाची जोरदार चर्चा होती, नाराजी नेमकी कोणावर आहे किंवा नाराजी आहे का? मला असं वाटतं की ज्या विचारांचं आपण आयुष्यभर काम करतो, आयुष्यातली 30 वर्ष हिंदुत्वासाठी पक्ष संघटनेसाठी काम केल्यानंतर ज्या वेळेस योग्य वेळ असताना संधी मिळत नाही आणि अन्य पर्यायाचा विचार केला जातो, त्यावेळेस स्वाभाविक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होणं किंवा नाराज होणं हे स्वाभाविक आहे। त्यामुळं असे की आज विधानसभेसाठी मी स्वर्गीय गिरीश बापट ज्यावेळेस शेवटची टर्म लढले त्यावेळेस पक्षाकडे इच्छा व्यक्त केली, स्वर्गीय मुक्ताताई ज्यावेळेस आमदार झाल्या त्यावेळेस पक्षश्रेष्ठींकडे इच्छा व्यक्त केली, मुक्ताताईंनंतर ज्यावेळेस पोटनिवडणूक झाली, हेमंत रासनेंना संधी दिली त्यावेळेस सुद्धा मी पक्ष संघटनेकडे इच्छा व्यक्त केली होती। आज चौथ्यांदा पक्ष संघटनेकडे इच्छा व्यक्त करत असताना सुद्धा जर विचार होऊ शकत नसेल तर मला असं वाटतं की इतके वर्ष जनमानसात काम करून सुद्धा पक्ष नेतृत्व योग्य त्या पद्धतीने निर्णय करणार नसेल तर नाराजी ही स्वाभाविक आहे। त्याची कारण नेमकी काय वाटू शकतात? त्याची कारण ही पक्षश्रेष्ठींनाच माहिती आहेत। शेवटी असं आहे की मी शहराचा अध्यक्ष या नात्याने या शहरामध्ये काम करतोय, मी संघटनेमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या घेऊन काम केलंय, परंतु आज हा निर्णय करत असताना पक्षश्रेष्ठींना पक्षातल्या नेत्यांना माझ्याशी चर्चा सुद्धा करायची इच्छा नसेल आणि हा निर्णय थेट आम्हाला माध्यमांकडूनच कळत असेल तर याच्या इतकी दुःखाची गोष्ट कुठली नाही। त्यामुळे मी 100% या निर्णयावरती नाराज आहे। पुण्यातले महत्त्वाचे नेते आहेत मुरलीधर मोहोळ, ते मंत्री देखील आहेत, त्यांचं या सगळ्यात एक महत्त्वाची भूमिका होती, त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांची काय? मला कुणाबद्दलही या विषयात बोलायचं नाही। पक्ष खूप मोठा आहे, पक्षातल्या नेत्यांनी त्यांना योग्य वाटतो तो निर्णय केलेला आहे, पण माझी भूमिका मी आपल्यासमोर योग्य त्या पद्धतीने मांडेल। आज निर्णय झालाय, मी अनेक कार्यकर्त्यांशी भेटतोय, बोलतोय, माझ्यावरती प्रेम करणारे, मी ज्या परिसरातनं सामाजिक राजकीय कामाला सुरुवात केली अशा परिसरातनं काम करत असताना गेले 25-30 वर्ष माझ्याबरोबर काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, माझे हितचिंतक आहेत, अशा सगळ्यांशी मी चर्चा करून योग्य तो निर्णय देईल। आता येणारी विधानसभेला काही 20, 25, 30 दिवस बाकी आहेत, त्यावेळेस रासनेंचा प्रचारात तुमचे कार्यकर्ते दिसतील का, तुम्ही दिसाल का? मी सांगितलं ना की माझा निर्णय मी पक्षश्रेष्ठींकडे कळवेल आणि तो आपल्यापर्यंत पण येईल। त्यामुळं अजून आज तर सुरुवात झाली आहे या सगळ्या गोष्टींची, मी निश्चित आपल्यापर्यंत लवकरच माझा निर्णय पोहोचवेल। शेवटचा प्रश्न, नाराजी नेमकी कोणावर? नाही, नाराजी मी म्हणलं ना की नाराजी ही मनातनं वाईट तर वाटणार की आपण योग्य उमेदवार, जर जनमानसामध्ये भावना आहे, सामान्य माणसांना आज वाटत होतं की आज या घडीला कसब्यामध्ये धीरज घाटेंसारखा कार्यकर्ता जो गेले अनेक वर्ष या पक्षाचं विचारांचं हिंदुत्वाचं काम करतोय अशा कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे। आम्हाला रोज ज्यावेळेस आम्ही जनमानसामध्ये फिरत असताना रोज 100-200 लोक जर म्हणत असतील आणि तरी पक्षाला जर वाटत नसेल की हा योग्य उमेदवार आहे तर मग तो त्यांचा निर्णय आहे। त्या निर्णयाचं शेवटी त्यांनी निर्णय केलाय, त्यांना तो योग्य वाटला असेल, परंतु इतके वर्ष काम करत असताना आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत होतं की महाविकास आघाडीचा पराभव
हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी दिली असती तर निश्चित मी तो पराभव रवींद्र धंगेकरांचा केला असता. ही स्वाभाविक भावना होती, संघटना होती, कार्यकर्त्यांची मोठी फौज होती. जनमानसामध्ये गेल्या इतक्या वर्षामध्ये काम करत असताना संपर्क होता आणि या संपर्कातनं ते समर्थन मिळालं असतं. परंतु ठीक आहे, पार्टीने निर्णय केला, त्या निर्णयाचं त्यांना जो योग्य निर्णय वाटतो तो त्यांनी केलाय. मी माझी भावना या ठिकाणी व्यक्त केली. हेमंत रासने 2000 आत्ताच्या जी झाली पोटनिवडणूक त्याच्यात ते पराभूत झाले होते आणि आता त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. त्यांच्यावर विश्वास ठेवतील किंवा तुम्ही त्यांचा प्रचार करणार की करणार नाही याची भूमिका तुम्ही सांगणार आहात. मात्र धंगेकरांना तह देण्यासाठी ते योग्य उमेदवार वाटतात तुम्हाला? पक्षाला वाटले ना योग्य उमेदवार. पार्टीने निर्णय केलाय, त्यांना योग्य उमेदवार वाटलेत. हा निर्णय शेवटी असे पक्ष खूप मोठा आहे, ते धंगेकरांचा पराभव करू शकतील. पार्टीला जे योग्य वाटलं ते पार्टीने निर्णय केलाय. मला जे योग्य वाटतं ते मी माझी भावना पक्ष नेतृत्वांकडे पोहोचवेल. मी एवढे वर्ष या सगळ्या संघटनेसाठी काम केलं, माझी चर्चा होती, मात्र माध्यमांकडनं मला या सगळ्या जागेबद्दल कळलं किंवा या उमेदवारीबद्दल कळलं, त्यामुळे माझी नाराजी आहे असं मत धीरज घाटे यांनी व्यक्त केलंय. कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.